नागपुर महानगर पालिका की आपली बस के ठेका कर्मचारियों ने भारतीय मजदूर संघ के नेतृत्व में विधायक प्रवीण दटके को कई मांगों का ज्ञापन सौंपा। कर्मचारियों ने वेतन, भत्तों, अवकाश और कार्य परिस्थितियों में सुधार की मांग की है। नागपुर महानगर पालिका की आपली बस में कार्यरत ठेका कर्मचारियों ने अपनी विभिन्न समस्याओं को लेकर भारतीय मजदूर संघ के नेतृत्व में विधायक प्रवीण दटके से मुलाकात की। कर्मचारियों ने सूत्रीय मांगों का ज्ञापन सौंपते हुए मेंटेनेंस और कंट्रोलिंग स्टाफ के वेतन में अधिसूचना के अनुसार वृद्धि, वाहकों को एचआरए, सभी वाहकों को 26 दिन का नियमित काम, पीएल अवकाश, राष्ट्रीय अवकाश लागू करने तथा प्रत्येक महीना 10 तारीख तक वेतन भुगतान की मांग की है। इसके अलावा मोर भवन 2 स्थित सुलभ शौचालय को निःशुल्क करने, कंट्रोलिंग अधिकारियों द्वारा मानसिक उत्पीड़न को रोकने और रोटेशन ड्यूटी से होने वाली शारीरिक एवं मानसिक परेशानियों का समाधान करने की मांग भी की गई है। भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा मी चेतना नागतोडे। ऍक्च्युली बघा, कालचं जे आंदोलन होतं आमचं, तर आमचं ते कालचं जे होतं, जे वेळेवर पगार होत नाही त्याबद्दल आमचं कालचं आंदोलन होतं। आणि कसं नेहमी होतं, जसं मोठे मोठे जे आहे अधिकारी, त्यांचे प्रत्येकाला 10च्या आतमध्ये पेमेंट होतो आणि आमचा एवढा खूप काही मोठा पेमेंट नाहीये, मोजका पेमेंट आमच्या हातात येतो आणि तेही नेहमी यांना वारंवार सांगितल्यावरही आमचा पेमेंट लेट होतो। तर त्याकरता कालची 15 तारीख असताना यांनी पेमेंट केला नाही, त्याकरता आम्ही अल्टिमेट दिल्यावरही त्यांनी लेट केलं होतं पेमेंट, त्याकरता आम्ही काल ते आंदोलन केलं होतं। आज म्हणजे ऍक्च्युली आमच्या मागण्या अगोदरपासूनच होत्या इथे आणि त्याचा 2 तारखेला आम्ही 2 जूनला एक मीटिंग घेतली होती आणि त्याचा काही आतापर्यंत हे नव्हता आला। तर त्या सगळ्या गोष्टीवर विचार करून आज त्यांनी पुन्हा मीटिंग ठेवली होती। त्यात आमच्या काही ज्या मागण्या होत्या, जसं घरभाडे आहे, एचआरए, त्यानंतर आहे 26 ड्युट्यांचा, युनिफॉर्मचा, आमच्या ड्रायव्हर लोकांच्या पीएलचा आहे, अशा भरपूर काही ज्या आमच्या गोष्टी होत्या, छोट्या छोट्या मागण्या होत्या, त्या ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्यात आल्या आहे। म्हणजे आश्वासन दिलं आहे की सगळे बसून त्या सगळ्या पूर्ण होईल, म्हणजे झाल्याच आहे सगळ्या, लवकरच त्या लागू होऊन जाईल आम्हाला। 99% त्यांनी दिला आहे की सगळ्या मान्य तुमच्या ज्या पॉझिटिव्ह आहे आणि त्या आम्हाला मान्य आहे, तर त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो। कर्मचारियों ने उम्मीद जताई है कि उनकी मांगों पर जल्द सकारात्मक निर्णय लिया जाएगा। अब सभी की नजर प्रशासन और जनप्रतिनिधियों की कार्रवाई पर टिकी हुई है।